तुम्हारी कृपा जगत पाए तुम्हारी कृपा हरि जय जय पाए ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे रामकृष्ण पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी करी आपुलिया अविनाश करी आपुलिया गोविंदा
लावे मलाई रती माई का दुखाची हे रती माई का दुखाची नाही आधी अंती अवस्था आदि तू म्हणे एका मरण मरणाची एका मरणाची आपला तो एक देव करुणी जावा आपला तो एक देव करुणी जावा आपला तो एक देव करुणी जावा आपला
करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोही हे रती माईक दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐचे लावी मना पिशे गोविंदाचे हे रती माईक दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरणाची सारे उत्तम जीवरे कीर्ती मागे एरती माईक दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो जो आरंभ सकाळादी तू प्रारंभ आठवणी तुझे स्वरूप शोभा वंदन भावे करीत असे नमन माझे अंश वाहिनी वाघवर्ते विलासिनी कीर्तन सेवावदानी रूपणी भावार्थ काणी जय माझी नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामी स्फूर्ती द्यावी कीर्तन सेवा करावया जिनया श्रुतया सुख वाटे नमन माझे संत सज्जना आणि योगी मुनिजना सकळ श्रोत्या साधुजना नमन माझे साष्टांगी जयंती केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच दुसरे चरण सगळं नमस्कार मस्तक हे पायावरे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेही विना जीवा सोन ए रती माईक दुःखाची जमती नाही आदि अंती अवसान प्राप्त प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग जगत वंदने जगत मान्य महान वैष्णव भूषण श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांच्या गात्यातील चार चरणाचा सगळ्याच्या पाठातील सोप्यातला सोपा एवढाच एक अभंग कळला तरी माणूस मुक्तीला प्राप्त होईल एवढा असा अभंग दिवसा घ्या रात्री घ्या दुपारी घ्या जशा गोळ्या असतात का डॉक्टरच्या रोग जायच्या तसं भवसागराचं मूळ छेदून जाणारा हा अभंग तुम्हा सर्व संत बापांच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठाला तुम्ही आम्ही धावतोय ते सुखासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सुख प्राप्त करायचंय डॉक्टर साहेब तर देव आपला असा करा इंजेक्शन नाही बरं का इंजेक्शनानं सुख लागत नाही शरीराला सुख होतंय पण खिशाला लय परवडत नाही अजिबात बरोबर आहे का सुख लागतच नाही महाराज सुख प्राप्त करण्यासाठी देवाची प्राप्ती आपण इतर ज्या गोष्टी शोधतोय त्या आपल्या अगोदर नव्हत्या मध्ये नव्हत्या नंतरही राहणार नाहीत कारण या प्रत्येक वस्तूची जन्म दुःखातून होतोय जनिती कोण आहे दुःख आहे
बघा तुम्ही, काय असू द्या. आता किती सुंदर आवाज दिलाय त्यांनी, आपल्याला सुख वाटतंय, पण त्यांचं लक्ष सारखं मशनीवर आहे. त्यांना दुःख वाटतंय ना बाबा लईच दिला तर, पण आज काय तुम्हाला कोण त्रास देणार नाही. आमचा मृदंगाचार्य तर लई गुणवान आहे बरं का. गायनाचार्याचं काय मी सांगत नाही, कारण त्यांची माझी काय आज पहिलीच ओळख व्हायला लागली. पण महाराज सुखाची तशी व्याख्या चुकीच्या पद्धतीनं मांडले, ती चुकीची व्याख्या साधू संत दूर करतात. मला तुम्हाला वेळ लागलाय ते फक्त एकाच गोष्टीचं, कशाचं मी नाही सांगत, तर मला पण आहे थोडं थोडं, लई नाही बरं का. आणि महाराज भगवान परमात्मा अविनाशी आहे, अविनाशी परमात्म्याचं जर वेळ लागलं तर तुकोबराय म्हणतात तुम्ही पण मुक्तीला जाल. म्हणजे मरण येणार नाही का? तुकोबराय म्हणले फक्त एकदाच येईल. मग मरण काय दोनदा येतं का आपल्याला? नाही, आपण रोज मरतो रोज जगतो. संसारिक माणूस दररोज दुःखाला प्राप्त होतो, दररोज मरणाचा यातना शोधतो, तरी सुद्धा संसार सोडत नाही. त्याला कारण आहे, त्याला योग्य प्रकारचं ज्ञान नाही. तुकोबराय म्हणतात जर तुम्ही भगवंताचं स्मरण केलं, त्याचं वेळ लागलं तर तुम्हाला मरण प्राप्त होईल. पण जशी यांची कीर्ती अजरामर राहिली, तशी साधू संतांची राहिली, तशी तुम्ही प्राप्त व्हाल, असं अभंगाचं म्हणणं आहे. विठाला बरोबर आहे का? आपली काय सेवा नाही, बरोबर आहे का? घरची माणसं शेजारी पाजारी म्हणणार बघ इतके दिवस पिडलं ना, आता नेमकं आमुष्या दिवशी मेलं बघी, बरोबर आहे का? आपलं मरणानं पण दुःख आहे लोकाला, आपल्याला असण्यानं पण दुःख आहे, आणि आपल्या जाण्यानं पण दुःख राहणार. पण महाराज अशी आप्पासारखी माणसं काही स्मरणात राहत असतात. खरंच भाग्यवान आहेत त्यांचे नातू बरं का. पोरं काही सांगत नाही मी, पण नातू तर भाग्यवान आहेत. कारण पोरांच्या हातापेक्षा नातानी कार्यक्रम करावा ही आज सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात मोठी गोष्ट आहे महाराज. कारण का महाराज एक गोष्ट शोकांतिक आहे बरं का, ज्या घरामध्ये जास्त परमार्थाचार करणारी माणसं असतील त्याची पुढची पिढी कशी निघेल याची गॅरंटी नाही, पण त्याच्या पुढची मात्र नातू त्यात उतरते तेवढं मात्र गॅरंटी आहे. म्हणून महाराज त्यांचे चिरंजीव असणारे कुमार अशोक बरं का, मी म्हणलं देव जर प्रस्थानाला गेला नसेल तर आपल्यासारख्या भामट्यानी कशाला प्रस्थानाला जायचं. जिथं देव आहे तिथं आपण थांबावं, बरोबर आहे का? आम्हाला काय करायचं, सगळं देवाच्या मागे. तुकोबरायाने विचारलं प्रस्थानाला तुम्ही का आला नाहीत, तर आमचा देवच इथं होतं म्हणणार आम्ही. कुठं? खरसोळीत. मी मग सांगितलंय तुला, आपल्याला पंढरपूरचा विठ्ठल माहित नाही, आपल्याला कुठला विठ्ठल माहित आहे? खरसोळीचा. महाराज तसं हे पण महाराज लोक सगळे थांबले. गेल्या वर्षी पण माझंच कीर्तन होतं, आणि ह्या वर्षी पण मलाच आमंत्रित केलं. कशामुळे आमंत्रित केलं मला माहित नाही, पण एखादी भाजी गोड लागली तर लय खाऊ नाही, कधी तर खावी माणसाने, रोज उठून करू नये ती, बरोबर आहे का? महाराजांनी जरी कीर्तन केलं असतं तरी चाललं असतं. माझा सगळा बॅलन्स फुकला ह्या वेळेचा, बरोबर आहे का? असू द्या, तरी पण मला सुद्धा वाटलं की आपणच्या पुण्याने मला खेचून आणलं, आणि तुम्हासारख्या संत महात्म्यांची सेवा घडण्याचं लाभलं मला लाभलं. त्याबद्दल मी समस्त पवार महाराज आपण जिथं राहतो हे राहण्याचं ठिकाण म्हणजे पृथ्वी आहे. किती जणांना कळते? भूगोलातच ऐकली पृथ्वी आहे, बरोबर आहे का? कारण माणसं सध्या हवेत राहते तेवढं मला कळतं, बरोबर आहे का? थोडं काय आलं की हवेत जातात माणसं, अशी वर परमार्थातली जातात म्हणल्यावर मग संसारातली तर कसली हवा असं, बरोबर आहे का? महाराज प्रत्येक जण हवेत राहतो, पण त्या हवेत राहणाऱ्या लोकांना कळत नाही आपलं पाय कशावर पाहिजे? जमिनीवर. का पाहिजे? माणसाला कसं ठेवायचं आणि माणसाला काय प्राप्त करून द्यायचं हे कुणाच्या हातात आहे? जन आपल्याला निर्माण केलं ते. महाराज हे मृत्यू लोक आहे, ही पृथ्वी आहे, याच्यावर जड जीव जन्माला येतात. कुठले जीव जन्माला येतात? जड. आणि जड जीवांचा उद्धार कोण करतं? तर संत करतात महाराज. संतांच्या अवताराचं कारणच आहे काय? उद्धराया आम्हाला जन्माला यावं लागतं. बघा तुम्ही किती पद्धत आहे. संत जन्माला येण्याचं कारण फक्त जीव लोकांचा उद्धार.
देवाचं याचं कारण भक्ताराला राखणं, दुर्जनाचा संहार करणं, पाप प्रतिवृत्त नष्ट करून धर्माची स्थापना करणं आणि तुमचं आमचं फक्त भोगायला जन्माला येणं. काय भोगायचं आपल्याला? प्रारब्ध. आपलं जे प्रारब्ध पूर्वजन्मीच आहे तेच भोगण्यासाठी तुमचा आमचा जन्म झाला. म्हणजे कशासाठी? पाप वाढलं होतं, ते पाप कमी करून जन्म भेटला समान झाल्याच्या नंतर, आणि आता ते पाप कमी करण्याचा प्रयत्न आपण करतोय. त्या पापाचं जे फल आहे दुःख, ते दुःख आपण भोगतोय. तुम्ही आम्ही दुःख का भोगतो? तर तुमचा आमचा जन्म दुःखाचा आहे. महाराज म्हणतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, ब्रह्माला वाटलं आपण एकलेच आहे. अंतःकरणामध्ये माया जागृत झाली, तिला ढालकच म्हणलं साधू संतांनी. आणि महाराज त्या मायेने 3 निर्माण केले. पहिल्यांदा विष्णू परमात्म्याची प्राप्ती केली. त्यांच्या बेंबी कमलातून म्हणजे नबल कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. महाराज शंकर परमात्मा प्रगटले आणि या 3 देवाच्या रूपानं जन्माला घालणारे ब्रह्मदेव, पालन करणारे विष्णू आणि अंती सहाराला नेणारे शिवशंकर परमात्मा, या 3च्या आधिपत्याखाली महाराज या विश्वाची निर्मिती करण्याचा अधिकार ब्रह्मदेवाला देऊन टाकला. पण ब्रह्मदेवाला विष्णू परमात्म्याने सांगितलं तुला ईश्वर या जगाची उत्पत्ती करायची तर तुला या मृत्यू लोकावरती जावं लागेल. ब्रह्मदेव खाली उतरले. आता असणारे त्र्यंबकेश्वर म्हणजे ब्रह्मगिरी डोंगर, हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि या सृष्टीवरची पंचमहाभूताच्या रूपानं अनेक जीव निर्माण केले. खाली पडले महाराज 4, एक भूचर, वनचर, खेचर आणि जलचर. याच्यामध्ये योनी निर्माण केल्या 84,83,999 योनी भगवंतांनी निर्माण केल्या. एक पण ओळखणा हो देवाला. गाय ओळखणा, म्हैस ओळखणा, झाड ओळखणा, कोणी ओळखणा. ब्रह्मदेवाने विचारलं देवाचं काय करायचं? त्यांनी सांगितलं तर हुबेहूब आपल्यासारखा एक मानवी रूपाचा पुतळा म्हणजे नरजन्माला प्राप्ती करून द्यायची. आणि महाराज 84 लक्ष व शेवटचा जन्म म्हणजे आम्हाला तो मनुष्य रूपी प्राणी तयार केला. स्वतःची बुद्धी, स्वतःचं चैतन्य, सगळ्या काही गोष्टीचं ज्ञान या माणसामध्ये टाकलं. पण महाराज हा माणूस जन्माला येण्याच्या अगोदर देवाला ओळखत होता. पण ज्यावेळेस पृथ्वी तलावरती त्याचा जन्म झाला त्यावेळेस तो भगवंताला विसरला. आणि मग महाराज तो रडू लागला कोहम कोहम नावाच्या ध्वनीनं. आणि मग महाराज या जीवाचं काही खरं नाही असं ज्यावेळेस देवाला वाटलं त्यावेळेस देवाच्याच रूपानं हे संत अवतीर्ण झाले. आणि तेच जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुमचा आमचा जन्म जर दुःखाचा असेल तर शेवट सुद्धा दुःख. म्हणून महाराज म्हणतात दुःखाची कारण जन्म घ्यावा, दुःखाची कारण जन्म घ्यावा, दुःखाची
पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पाप पुण्य करून किती विचाराची म्हणते महाराज. काय म्हणतात तुम्ही आम्ही काय करून आलो जन्माला महाराज? पाप पुण्य करूनच आलो आपण. सगळे समान जन्म घेतात. कुणी म्हणायचं नाही मी असलाय, अजिबात नाही. तू पण पापी होता आणि तू पण पुण्यवान होता. पापी होता तो पण पुण्यवान होता आणि पुण्यवान होता तो पण पापी होता. सम होता सम. आता झालं काय? महाराज म्हणतात नरदेहा एवढी हानी केली. तुकोबरायचं प्रमाण ऐकलं. लोक म्हणले आम्ही काय हानी केली? एक जण उठलं म्हणलं मी काय हानी केली? जन्माला येऊन चांगलं मस्त पैकी काय अडकवलं तुम्ही? काय कॅन्ड अडकवलंय म्हणले गाडीला. मोठी लेट पिशवी म्हणली. डॉक्टर झालोय. बरोबर आहे का? गुराची सेवा करतोय रातना दिवस. बरोबर आहे का? किती सेवा महाराज. तुकोबराय म्हणले खोटं बोलू नका. सेवा नाही करत पोट भरता म्हणले तुम्ही. बरोबर आहे का? जेवणाचं सार्थक अजिबात नाही. मंडपोल्याने विचारलं. म्हणले मी पण भाग्यवान आहे. म्हणले मी पण. का? एवढं मोठी सेवा देतोय सगळे तुम्ही. आम्ही म्हणतो आपण कुटुंबाची सेवा करतोय. नेमकं खरंच कुटुंबाची सेवा करतोय का आशा धरून आपण जगतोय हे तरी तपासा एकदा. महाराज तुम्ही आम्ही जे करायला पाहिजे ते करतच नाही. अजून कुणाला देवाची ओळख झाली नाही. कसला देव आहे विठ्ठल महाराज? तुम्हाला नाही कळणार कारण तुम्ही देवाला देव कळत असतो. आम्हाला कळतो विठ्ठल असा आहे. बरोबर आहे का? गोल गरगरीत उंचीला कमी पण आता ती उंची लई लांब आहे. बरोबर आहे का? देव कसा आहे तुम्ही आम्ही बघितलं. त्याचं सगुणातलं वर्णन सगळ्यांनी केलं ना. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ते ते माझी हरी वरती राहू. देव ऐकलाय पण देव जाणला नाही कुणी महाराज. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देव कोणाला म्हणायचं? देव त्याला म्हणायचं ज्याच्या सत्तेनं झाडाचं पान हलतं. देव त्याला म्हणायचं कुणाला? ज्याच्या सत्तेनं विश्व चालतं. देव त्याला म्हणायचं भर दिवसा इमान. बरोबर आहे का? देव त्याला म्हणायचं ज्या इंद्रायणी पुलावर शिल्पी काढलं ते इंद्रायणी पूल दिवसाच खाली डासळला 35 जण वाद गेले. देव त्याला म्हणायचं. देव त्याला म्हणायचं मे महिन्यात मरणाचा पूर. बरोबर आहे का? म्हणजे जिथं राडा करतो त्याला देव म्हणायचं आणि जो सावरतो त्याला देव म्हणा. देव कोण आहे? तर देव वस्तुस्थिती नाही महाराज. देव हे अस्तित्व आहे जे तुम्हा आम्हाला मान्य जरी असलं तरी ते आहेच. महाराज म्हणतात जनाबाई म्हणतात देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे. यालाच देव म्हणायचं. बरं का? देव कोणाला म्हणायचं? यालाच. देव कुठे आहे? हृदयात आहे. देव काय करतो? आपल्याला बोलवतो. देव काय करतो? आपल्याला चालवतो. एवढंच नाही हृदयाच्या ठिकाणी बसून अख्ख्या हृदयाची शरीराची सिस्टीम यंत्र कोण चालवतो? तो. मग मला सांगा बिघडवायचं म्हणल्यावर ती आतून बिघडावेल का बाहेरून बिघडावेल? होय. तब्येत कुठून बिघडते? बाहेरून का आतून? आतून. बरं आतून बिघडलेली तब्येत किती डॉक्टर एकत्र आणल्यावर नीट होईल? हा ते डॉक्टर सुद्धा म्हणावं लागतं त्याला आता देवाच्या हातात. बरोबर आहे का? आणि ही काय म्हणते आता बघा खाटीक कुठला तर
कारण आता काही हिचं खरं नाही. बरोबर आहे का? तुम्हाला काय करील हो देव असलं निर्णय दिले का? तसं नाही देत तुम्ही दोघं, नाही ना तसं. असू दे महाराज. देव कोणाला म्हणायचं? ज्यानं आपल्याला 3.5 हाताचं शरीर दिलं. देव का म्हणायचं त्याला? तर महाराज आईच्या गर्भामध्ये उदरामध्ये त्यानं सांभाळलं. जन्मल्याबरोबर दुधाची उत्पत्ती त्यांनी केली. त्याला वाटलं आता भूक वाढली, 2 दात पुढचं दिलं. ते कधी कधी पाडावं वाटतं असं बुकी घालून. बरोबर आहे का? ते दात कोणी दिलं? त्या देवानं. बघा तुम्ही, वय वाढलं, ते दात काढून घेतलं. त्याला कळलं आता काय बी खाईल ह्याला पचायचं नाही. म्हणजे सगळी सोय जन्मल्यापासून मरणापर्यंत प्रत्येक जीवाची जो सोय करतो त्याला देव म्हणायचं. महाराज आपलं हे शरीर चालतं ना, हे त्याच्या सत्तेनं चालेल. हे शरीर कोणाची सत्य? कोण बोलवितो हरिविन. मग तुकोबराय आम्ही काय करावं? देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकवू नका. आता साधकांनी प्रश्न केला तुकोबरायला, तुकोबराय आम्ही जर देवाचं भजन करत बसलो तर आमच्या संसाराचं कसं? ती म्हणजे तुमच्या संसारात आहेच काय? ती म्हणले काय नाही सुख. ते म्हणले चुकीच आहे. जर सुखी असतं तर आतापर्यंत एक तरी माणूस म्हणला असता की मी सुखी आहे संसारामध्ये. बघा तुम्ही राजापासून प्रजापर्यंत विचारा, कोणी सुखी नाही. फक्त सुखाची नाटक आहेत महाराज. मग तुकोबरायला विचारलं सुखाची प्राप्ती करण्यासाठी तुम्ही काय केलं? ते म्हणले मला सुखरूपच मी झालो. का झालो? महाराज जो सुखरूप आहे त्यानं मला सुखरूप केलं. कोण? तो विटेवरचा देव. काय करावं लागेल? तो आपला करून घ्या, तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. अभंगाचं पहिलं तुला तू एक देव करुणी घावा, तुला तू एक देव करुणी घावा, तुला तू एक देव करुणी घावा, तुला तू एक देव करुणी आपुला. आपुला म्हणजे प्रत्येकाचा स्वतंत्र आपला देव आपला करून घ्यावा. आपल्याकडे सांगताना म्हणते आमचा आजारी वाऱ्या करीत होता, तू काय करतो? आजाचं झालं ना मग सांगायला लागले मला पवार डॉक्टर. बरोबर आहे का? आमच्या आप्पा लय भजन करत होते. आप्पा भजन करतो, तुमचं काय? तुम्ही एक यात्रा शुल्क सोडत नाव, एक निमंत्रण शुल्क सोडत नाव. बरोबर आहे? रोखोक बोलायचं, कीर्तन नाही ठेवलं तर नाही ठेवलं. हे काय पद्धत आहे का सांगा बरं? आप्पाच्या सहवासात राहणारा माणूस प्रत्येक जण आप्पासारखा बनला पाहिजे, हे पांडुरंगाला मान्य आहे. लक्षात राहू द्या. का? आज माणूस सुखासाठी कितीतरी साधनं शोधतोय. मला सांगा, सुखाचा प्रवास व्हावा म्हणून विमानानं गेले. आता विमान बघितलं तरी चक्कर यायला लागली लोकांना, रेल्वे बघितलं तरी चक्कर आली. जिथं ऍक्सिडेंटचा विषय नाही तिथं सुद्धा ऍक्सिडेंट घडायला लागले. ना माणूस घरात सुरक्षित, ना माणूस विमानात सुरक्षित, ना माणूस रेल्वेत सुरक्षित, ना माणूस जहाजात सुरक्षित, ना माणूस मंडपात सुरक्षित. बरं का? काय सांगता येत नाही मंडपात सुद्धा. बरोबर आहे का? का? काळ आपल्या मनगुटीवर बसलाय, तो आधी आपल्याला कधी खाईल सांगता येत नाही महाराज. पण ज्याला देव राखील तया मारील कोण? बरोबर आहे का? खरसुळीतनं गाडी निघाली होती सोलापूरला, जाती का? जाती कीर्तनात, जात नसली तरी मंजूर झाली समजा. बसली सगळी गर्दी, बरोबर, सगळेजण बसली. बसल्याच्या नंतर अचानक आबाळ आलं. येतं पावसात सुद्धा. आता कसं आबाळ आलंय तसं आबाळ आलं महाराज. इजा कडकडायला लागल्या, कंडक्टर घाबरायला लागलं.
कंडक्टर जरा माझ्यासारखा ज्योतिषी होता, त्याला कळत होतं. ती म्हणा पायाळू कोण हाय का घरा गाडीत? ती म्हणा काय माहिती, पण हे पीटी मास्तर सारखं बसलेलं होतं. त्यांनी इटल महाराजाकडे बघितलं. त्यांना माहित होतं ही कसं जन्मलंय ती. बरोबर आहे का? बरं का? ते पायाळू जन्मले, ते खरंच पायाळू आहे, तुम्हाला माहित नाही का? त्याला आठवडाभर पाणी बघा, फिरवा, नाही पाणी लागलं तर घ्यायचं. करू काय असा प्रचार? त्यांना काय येत नाही सांगा बरं? पूजा येते त्या, अर्चा येते त्या, किती परपंचासाठी माणूस सोय करतो. बरोबर आहे का? कुठून बी नुसतं राणी माशिवनी मध गोळा कर, मध गोळा कर, मध गोळा कर, काय नाही. पण मध जरी गोळा केला तर माझा अनुभव आहे नाही सुख लागत. का लागत नाही? त्याचं कारणच आहे, देव जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत माणसाच्या जीवाला सुख नाही. आणि मग आता पीटी मास्तरला माहित होतं. ती म्हणजे काही मागचा आहे बघा म्हणजे पायाळू. आता पायाळू म्हणल्याच्या नंतर ती अशी आजी बसलेली होती. ती म्हणजे बाबा तुझ्या पाया पडते, आम्हाला माघारी यायचंय, तू खाली उतर, तुझ्यामुळे जर ईज पडली तर. ती म्हणायचं आजी माझं लय कोर्टातलं काम महत्वाचं आहे. अगं आज तरी कोर्टातलं काम झालं म्हणजे माझ्या नावावर झालं म्हणजे ती पाहुणं होय म्हणते. बरोबर आहे का? कसं तरी बापाच्या नावावर गोडगोड करायला, त्यात मी तू 1700 साठी इग्न आणायला लागली. माझा आजच्याच झालेलं बॉस केला नाही तर पुन्हा 26 वालांडून 27 जरी गेलो तर कुणी मला विचारायचं नाही. पण आजीनं काय हात धरला, तुला काय बी करून खाली उतरावं लागेल. आणि मग मला नाईलाज झालं. ते पायाळू माणूस खाली उतरलं. काय बघता माझ्याकडे 1 किलोमीटर गाडी गेली आणि ही मागणं गाडीवर बसलं. कुणाच्या? दुसऱ्याच्या. माणूस हुशार असते असे. बरोबर आहे का? दिसते तसे नाही. ते लगेच हात केला. महाराज कुठं जायचंय? ती म्हणजे कोर्टात जायचंय, लय अर्जंट. चला म्हणले मी बी कोर्टातच चाललोय, सोडतो तुम्हाला, कारण मागे पुढे उभा राहे सांभाळीत. महाराज देवाला ज्याला जे करायचं आहे, जिथं पोहोचवायचं त्याला पोहोचवल्याशिवाय राहत नाही. गाडीवर बसलं आणि इष्टीकडे बघत बघत सगळ्याला. तर म्हातारी म्हणते हे आपल्या पुढे चाललं की, बरं झालं पुढे चाललं, पडली तर पुढे पडल. एवढ्यात त्यांनी काय झालं, गाडी थोडी पास केली. एवढ्यामध्ये ही पुढे गेल्यावर गाडीवरच हीच पडली. कुठल्या? एसटीवर. सगळी मेली. आता मला सांगा ह्यांना काय वाटत असेल इष्टीत उतरलेलं? त्या बाईचं, त्या पीटी मास्तरचं किती धन्यवाद देत असतील महाराज. मला सांगा, एवढ्या विमानातून एक माणूस वाचतो, एवढ्या विमानात भगवद्गीता जळत नाही, एवढ्या विमानात आता तरी मान्य करा ना, मग घातली का माळ एवढं कळून तरी? बरोबर आहे का? नाही वाटत तरी सुद्धा माणसं बोलायला माणसं चॅप्टर आहेत, पण करायला तसं देव बोलायचा नाही तर देव करून घ्यायचा आहे. देव करायचा म्हणजे काय? लग्न करून घेतात का नुसतं बघतात? तुमच्याकडे कशी सिस्टीम आहे? नक्की बरं करून घ्या तर पुन्हा सुटतं का तिथनं? नाही. मरस्तोर माणूस सुटत का? नाही. तसा देव एकदा करून घेतला परत दुसरा देव नको आहे. महाराज माळकऱ्यांनी तर दुसरा देव मान्यच करायचा नाही, कारण येरती म्हणतात. येरती म्हणजे कोणची? बांधावरचं देव सांगितलेले नाहीत, मंदिरातलं देव सांगितले नाहीत. जो फक्त आणि फक्त विटेवरचा उभा आहे तोच तुम्हाला सुखरूप देईल. कारण महाराज म्हणतात सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. तो कुणी केला? तो जनाबाईने आपला केला, सावता महाराजांनी आपला केला, ज्ञानोबाईने आपला केला, तुकोबाईने आपला केला, सखूबाईने आपला केला, नवे नवे सजन कसायाने सुद्धा त्याला आपलंसं केलं, नवे नवे संत कबीराने आपलासा केला, नवे नवे चोकोबराईने सुद्धा आपला केला. आणि तोच देव आपला का करायचा? तर ज्या ज्या वेळेस भक्ताला संकट येतं त्यावेळेस दुसरा देव उठत नाही, पण हा विट सोडून त्याच्यापाशी गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून हाच देव आपला करा. जर हा देव सोडून दुसऱ्या दुःख देवाकडे तुम्ही जाल तर दुःखाची प्राप्ती व्हाल. अभंगाचं दुसरं माईक दुःखाची
देव सोडून सगळं आपलं केलंय. कोण आपलं केलंय? बायको आपली केली, मुलं आपली केली, बरोबर आहे का? नातो परतून, नातेवाईक, सोयरे, सज्जन, गोत्र, मित्र सगळे किती गुंतलोय आपण. बघा तुम्ही विचार करा, देव किती आवडतो आपल्याला. सकाळी तासभर फक्त हरिपाठ होतो, काकडा होतो, काकडा झालं की आपलं तोंड वाकडं होतं, बरोबर आहे का? भजन झालं, नाही नारळ दिला, तोंड वाकडं. ती बी दिलेलं बरा, नाहीतर अशी चॅप्टर पूर आमच्याकडची येते का ती अशी वाजवून बघते ती, आणि आम्हाला म्हणते ती महाराज पुन्हा त्या गोला जायचं नाही बरं का पाणीच नाही म्हणणार ह्याच्यात, त्यांच्यात तर काय असणार आहे. पुन्हा गप कुठं बसते ती. देव आपला असं करून सुद्धा पाकिट उघडलं की पुन्हा दुःख, बरोबर आहे का? मग मला सांगा, प्रत्येक वस्तू जर दुःख देत असेल तर सुखाचा विचार कुठे आहे? मला सांगा. जर सुख भेटत असतं तर ज्ञानोबरायांनी पाठीवरती मांड भाजून सुद्धा पुन्हा संसाराला सुरुवात केली असती. नाही केली महाराज. तरी त्यात ज्ञानोबरायची व्याख्या आहे, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे बरीन तिही लोकी. कुठं बरीन आनंद? तिन्ही लोकात, मृत्यू लोकामध्ये, स्वर्ग लोकामध्ये, पाताळ लोकामध्ये, तिन्ही लोकामध्ये जर आनंद निर्माण होत असेल तर मला सांगा, आपण फक्त आपल्या नात्यात वेगळं राहिल्यावर बायको नवराच असते तरी सुद्धा सुख लागत नाही. ह्याचं त्याला पटत नाही, त्याचं त्याला पटत नाही. का? विचार. आपल्या घरी कशाची श्रीमंती यायला पाहिजे? विचाराची. आपली श्रीमंती कशात आहे? गाडीत आहे. आपली श्रीमंती कशात आहे? मोबाईल मध्ये, बरोबर आहे का? आपली श्रीमंती कशात आहे? कपड्यात आहे. आपली श्रीमंती कशात आहे? बांगल्यात आहे. डोक्यात श्रीमंती जर नसेल तर काही उपयोग नाही. आणि ज्ञानोबरायला वैभव कशाचं मान्य आहे? बुद्धीचे वैभव. अन्य नाही तुझे एका केशवराय. एका केशी राजे सकळ सिद्ध. म्हणजे देव जिकडे आहे तिकडे रिद्धी सिद्ध आहे. बघा महाभारतातला प्रसंग आहे. युद्ध करायचं होतं, मग मदत मागायला कोणाची जायची? देवाची. पहिल्यांदा दुर्योधन गेला. गेल्या बघितलं त्यानं तर देव त्यांच्या महालामध्ये झोपलेले होते. आता मोठी माणसं होई खाली बसलेली होई, खाली बसल्यावर त्यांना मोठी म्हणील कोण? बरोबर आहे का? ती मुदाम पुढे जाणार, मुदाम माणसाकडे बघणार. त्याला वाटतं पहिल्यानं उठावं आपल्याला जागा देव. त्या पहिल्याला वाटतं लय शान आहे, मी 2 तास येऊन बसलो ना, मी काय ह्याच्यापेक्षा बार काय काय, बरोबर आहे का? माणूस नमल कुठं? नीतीने नमल. मोठ्यापणात कुणी कुणाला किंमत देत नाही. त्यातलाही दुर्योधन होता. गेला भगवंताच्या उशाला जाऊन बसला. अर्जुन मागणं आला, जरा उशीर लागला होता. चांगली माणसं नेहमी उशिराच येतात, बरोबर आहे का? आगाव माणसं पुढे जातात आणि चांगली माणसं उशीर येतात. अर्जुन आला. महाराज अर्जुनानं बघितलं देव झोपलाय म्हणल्याच्या नंतर त्याने विचार केला. बघा तुम्ही, बुद्धीत फरक आहे. एकाच कुळातले जन्मलेले आहेत, एकाच घरात आहेत, अनेक साधू संत त्यांच्या बरोबर आहेत, पितामह भीष्म त्यांच्या बरोबर आहेत, द्रोणाचार्य त्यांच्या बरोबर आहेत, कृपाचार्य त्यांच्या बरोबर आहेत, पण तरी सुद्धा दोघाच्या विचाराची क्रांती वेगवेगळी. महाराज अर्जुनानं विचार केला, देव आहे, देवाच्या उशाला बसण्यापेक्षा पायथ्याला बसावं. का विचार केला तसा? उठल्याबरोबर देव कुटकड बघेल, आधी समोर बघेल. कोणी उठल्या उशाला बघतं का? आपण बघतो. आजची सगळी पिढी उशाला बघते, कारण उशाला मोबाईल असतो विठायला. उठल्याच हाताचं दर्शन तर लांब राहिलं. महाराज लोक तर उठल्या बघते आधी कोणी काय टाकलंय का, बरोबर आहे का? दुसरं पुन्हा 15 मिनिटं त्यात घालवते तर पुन्हा जाते. काय झालंय काय कळत नाही. पण महाराज पहिल्यांदा आपण कोणाकडे बघतो? मोबाईल कडे. देव उठला महाराज
आणि उठल्याबरोबर अर्जुनाला बघितलं. अर्जुन काय तर बोलायच्या आत दुर्योधनाने सांगितलं मी आधी आलोय. ते म्हणले अरे तू पण आलाय का? मग माघारी वळून बघितलं. ये म्हणले तू पण पुढे बोल. म्हणले मला मागायचंय. काय मागायचंय? मी पहिला आलो. म्हणले मी पहिला मागणार. बरं ठीक आहे म्हणले. म्हणले देवा तुझी मदत पाहिजे. ते म्हणले मी मदत द्यायला तयार आहे, पण एकीकडे एकटाच निशस्त्र मी आहे, हातामध्ये शस्त्र घेणार नाही आणि युद्ध पण करणार नाही. आणि एकीकडे 18 क्षोणी सैन्य आहे म्हणले माझं. कुठली सेना? नारायणी सेना. आता ह्याला वाटलं ही एकट्याला घेऊन करायचं काय, ही बासरीच वाजवीत बसल, ही कामाचं ना दामाचं. ह्याला कुठं माहित होतं की हिथंच ह्यानं खोड केली. देव लय भारी महाराज. देव तिकडे चालला का आपण सुद्धा आपल्या आड टाकतो, काय 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 लावतो, पद बिद देतं जिल्ह्याचं ह्याचं त्याचं आमचं सगळं अडकवतं. त्यांना नाही अडकलं गेले की एखादी बाहुली देतं रोबोट सारखी, बस कर आणि अडकन मर, माझ्याकडे काय येऊ नको. बरोबर आहे का? इथं पंढरीत पहिलीच गर्दी एवढी मोठी झाली, पुन्हा तू अजून कुठे येतो माझ्या भक्तात? कारण देवाला ज्यानं आपलंसं केलं त्याचं सगळं देवाला सांभाळावं लागतं, त्याचा भार देवाला घ्यावा लागतो महाराज. आणि मग देवानं तसं सांगितल्याच्या नंतर दुर्योधनानं काय निवडलं? सैन्य निवडलं. आणि महाराज अर्जुनानं फक्त आणि फक्त देवाला निवडलं. विजय कुणाचा झाला? नक्की आपण कुणाला निवडतो? सासरवाडीला. आपण कोणाला निवडतो? मेहण्याला. घरातला भावाला कोणी निवडत नाही. झाल्यावर बघन मी झाल्यावर बघन. बरोबर आहे का? ते अशा करतात, म्हणजे त्यांचं म्हणणं माझं झालंच नाही, मी निवडलंच नाही. बरोबर आहे का? पण झाल्यावर तरी इच्छा तर असेल ना, कमीत कमी कुणीतरी फाईल उघडावी अशी. बरोबर आहे का? या जगात सुख नको असणारी एकही माणसं नाही महाराज. प्रत्येकाला सुख पाहिजे, पण सुख हे विचारानं भेटतं महाराज. म्हणून महाराज म्हणतात एरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. कुंतीला मागायला सांगितलं, कुंतीनं दुःख मागितलं. का मागितलं? तर प्रत्येक दुःखाच्या प्रसंगाला भगवान परमात्म्यानं तिचं संरक्षण केलं. म्हणून जगात पहिल्यांदा दुःख मागणारी कोण असेल तर ती कुंती माय बाप हो. तुम्ही आम्ही विचार करा, आपल्याला 3.5 हाताचं शरीर दिलं. का दिलं? महाराज म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. एवढं नाही प्रमाण जमलं तर महाराज म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवपण भवरोग. या हाताने देवाला जोडता येतं, या पायाने देवाला जोडता येतं. आता लाखो वारकरी या पायाने तीर्थयात्रा जात चालले महाराज. का चालले पंढरपूरला? तर या वारीतला आनंद माणसाला दुसरीकडे लुटता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात जाता पंढरीच्या मार्ग, जाता पंढरीच्या मार्ग, जाता पंढरीच्या घडे लाभ लक्ष कोटी. किती लाभ आहे? कोट्याने कोटी एक लाभ नाही होय. कीर्तनाला आलं तर 2 प्रकारचे लाभ आहेत का 3 प्रकारचे आहेत? किती प्रकारचे आहेत? तुझ्या हिशोबाने बरोबर आहे ते. श्रोत्याच्या हिशोबाने विचारलं मी. बरोबर आहे का? श्रवणाचा लाभ, दर्शनाचा लाभ आणि पुन्हा प्रसादाचा लाभ, 3 गोष्टीचा लाभ.
असा एक लाभ नाही पंढरीच्या वारीला निघल्याच्या नंतर. पण महाराज कोण कोण जाईल? ज्याला येड आहे त्याला जाईल का जी येड नाही ती जाईल? ज्याला ज्याचं त्याचं वेळ आहे ते वेळ माणूस 100% पूर्ण करतो. आपण दारुड्याला नाव ठेवतो काय त्याला अक्कल नाही कसं पेतय ती म्हणतं पिऊन बघ मग कळत. बरोबर आहे का? किती येड आहे बघ. म्हणला बायको आठवत नाही, लेकरं आठवत नाही, परिस्थिती आठवत नाही, जागा सुद्धा आठवत नाही. बरोबर आहे का? ते गटारीत जर पडलं तर आनंदानं झोपतं. जणू काय 7-8 सप्त सलग केले तर त्यानं काकडा भजन करून झोपले काय की आता जसं विण्याला विश्रांती देतात का तसं ते पडतं पण घोरतं तिथं का विसर पडलेला असतो. महाराज किती विसर त्याला त्या क्षणामध्ये तो इतका विसरतो. तो कोण आहे कुठून आलाय काहीच लक्षात येत नाही. म्हणून भजन आहे. भजनाच्या रूपाने देव आपलासा करता येतो, कीर्तनाच्या रूपाने देव आपलासा करता येतो. महाराज जगामध्ये जर कीर्तन महिमा नसती तर माणसं उद्धाराला आलीच नसती. आता कीर्तनानं बरेच जणांचं प्रपंच सुधारले तो भाग वेगळा बर का. माझा पण आहे त्यात. तुम्ही वैयक्तिक घेऊ नका हो. तुम्ही वैयक्तिक घेतल्यामुळे मला बोलायची वेळ आली. बरोबर आहे का? महाराज कीर्तन महिमा महाराज म्हणतात कीर्तन चांग होय अंग हरिरूप. मग देव करण्याचा प्राप्त मार्ग नाही. एखादा माणूस देवीची आरती करायला लागला तर देव त्याच्या अंगात येते. मग कीर्तनात विठ्ठल येत नसेल का अंगात? बरोबर आहे का? बरोबर. काय काय जणांच्या गिरी महाराज येते अंगात. बरोबर आहे का? स्मृती आठवणीत राहिली विठ्ठल महाराज वास्तविक जीवन जगत असताना सुखाची जर परिभाषा असेल तर सुख म्हणजे काय? फक्त मन विसरणं. मनानं माणसाला प्रत्येक गोष्ट प्राप्त होती. जडभरत राजा एवढा बायकोसाठी वेडा होता की त्याला दुसरं काही कळतच नव्हतं. काय प्रत्येक गोष्ट करेल ती बायकोसाठी, काय प्रत्येक गोष्ट करेल ती बायकोसाठी. महाराज एकदा दुर्वास ऋषींना दया आली. कोणाची? जडभरत राजाची. आणि मग महाराज समोर आले आणि समोरून जडभरत राजा जात असताना जडभरत राजाने वंदन केलं. वंदन केल्यावर दुर्वास ऋषीने सांगितलं थांबा दरा म्हणले आंबा. आणि मग महाराज ऋषीने त्याला आंबा दिला. आंबा दिल्याच्या नंतर विचारलं हे काय प्रकार आहे? तर ह्याने सांगितलं हा आंबा आहे. तुझा स्वभाव मला चांगला वाटला, तुझ्या रूपाने जगाला ज्ञान प्राप्त होणार आहे. राजा हा आंबा खा, तू अमर होशील. त्याने सांगितलं आता नाही खात परत खातो. त्यानं डोकं लढवलं. म्हणला मी जर आंबा खाल्ला आणि मी जर अमर झालो आणि बायको मेल्यावर पुन्हा काय करायचं हा प्रश्न पडला. त्यापेक्षा ज्याच्यावर जीव आहे, ज्याच्यावर लय प्रेम आहे त्याच्यासाठी माणूस काही करतं. त्याने ते आंबा आणला आणि बायकोला दिला. कोणाला दिला? बायकोला सांगितले आंबा खा, आंबा खाल्ला की तो अमर होशील. तिने विचार केला म्हणले मी जर पुन्हा अमर झाले तर हीच कुठं ना करत बसावं लागेल. त्यापेक्षा म्हणले ही आंबा कोणाला द्यावा? प्रधानाला दिला. प्रधान म्हणला ह्यांची हांजी करावी लागेल. प्रधानाने दिला कोणाला? भांडी घासणाऱ्या दाशीला. दाशी म्हणजे मी आंबा खाऊन काय आजन्म काय भांडीच घाशीत बसू का? त्यापेक्षा माझा राजा किती भारी आहे म्हणली. त्या राजाला जर आंबा दिला तर ट्रान्सफर झाला असा. आली दरबारात राजा बसलेला होता. राजाच्या समोर आंबा आणला. आंबा बघितल्या राजाची डोक्यातली सटकली आणि सटकल्याबरोबर म्हणला हे आंबा कुठून आणला? राजा साहेब कसा आला ते विचारू नका, पण हे आंबा खावा तुम्ही अमर व्हाल. ती म्हणजे मला काय द्यायला आले? तर तुमच्यासारखा राज्य जन्मोजन्मी राज्य करावा म्हणून तुमच्यासाठी हे आंबा घेऊन आले. त्याने विचारलं खरं सांग आंबा कोणी दिला? ते म्हणे प्रधानानं दिला. प्रधानाला विचारलं खरं सांग नाही तर फाशी देईन. ती म्हणलं मला नाही विचारू नका म्हणली राणी साहेबाला द्या विचारा. राणी साहेब म्हणले हे बघा म्हणली माझं तुमच्यावर प्रेम नव्हतं म्हणून तो आंबा मी प्रधानाला दिला. म्हणल्याच्या नंतर राजा खिन्न झाला आणि विचार केला ज्यानं काही आंबा होता दिलेला तोही खाऊन अमर झाला असता, पण तरी सुद्धा मलाच का आंबा दिला? महाराज आता असा जर आंबा लागला कोणाच्या आंब्याला आधी म्हातारी पळतेली. बरोबर आहे का? झाड उपटून नेतेली जीसीपीनं. बरोबर आहे का? आणि आणून खरसोडीच्या ह्या माळावर लावतेली. बरोबर आहे का? आणि त्याला कुंपण घालतेली माणसं. का तर आंबा खाल्ला की जिवंत, आंबा खाल्ला की मध्ये टमाट्याचा रस निघाला होता दौंडकड. लोक पळू गेली प्यायला. बरोबर आहे का? एनर्जी येते म्हणून. महाराज लोक चमत्काराला बोललेत. ती आंबा बिंबा काही नव्हता, फक्त राजाला सावध करण्यासाठी लीला दिली ती. आणि ज्यावेळेस तो ऋषीला आंबा परत करायला लागले तेव्हा त्यांनी सांगितलं हा साधा आंबा होता, यानं काय अमर होत नव्हतं. जर अमर होत असतं तर मी आंबा वाटेत फिरलो असतो नाही. म्हणले कशाला साधना केली असती? ती म्हणले का केलं याचं कारण आहे तो अडकून पडला, पुन्हा जन्म मिळणार नाही म्हणून तो ही सोड. आणि आता जेवढा वेळ बायकोवर होतं तेवढंच अविनाशी परमात्म्याचं वेळ लाभ, त्याच्याशिवाय तुला सुखाची प्राप्ती होणार नाही.
जड भरतराजानं सगळं राज्य त्यागलं आणि महाराज देव आपला असा करण्याचा ऋषीमुनींचा आश्रम धरला, पण तरी सुद्धा कर्मधर्म संयोगानं मायानं घाला घातला. आणि ज्यावेळेस हरणी पाणी पित होती पहाटेच्या टायमिंगला आंघोळ करत असताना इकडच्या किनाऱ्यावर वाघ, इकडे हरणी, महाराज डरकाळी फोडली आणि हरणीचं पाडस, ती गर्भवती होती, ते पाण्यात पडलं. आता पाण्यात पडल्यावर ह्याने विचार करायला पाहिजे होता का नाही, वाघात तीच, हरणीत तीच, पाडसात तीच, माझ्यात तीच, नवे नवे अख्ख्या जगात तो भरलेला आहे, तो त्याचं काय करायचं ते करील ना. ह्याला वाटत ना ते हरणाचं कसं, बरोबर आहे का. उचलला हरिण, घरी आणलं, त्याची सोय करायला लागला. साधनेचं सगळं याडपणा कशावर लागलं, हरणावर. इतकं गुतलं हरणात की ज्यावेळेस त्याचा अंतकाळ आला त्यावेळेस महाराज यमराजानं सांगितलं जडभरत राजाला, आता चला म्हणल्याच्या नंतर महाराज वैराग्यवान राजा असताना सुद्धा तो जड झाला. कशानं, हरणीच्या प्रेमापुटी. आणि हरणाकडे बघितलं महाराज, आणि बघितल्याबरोबर तेवढ्यातनं प्राण निघून गेला. 3 वेळा हरणीच्या जन्माला यावं लागलं. आपल्या डोक्यात भरणी असती, हरणी असती, आमका असतं, तमका असतं, आपलं काय काय होईल काय सांगता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देव जर आपला असं करायचा असेल तर तो अविनाशी परमात्म्याचं वेड लावा, इतकं वेड लावा की लोकांनी तुम्हाला देवाचं वेड म्हणलं पाहिजे. अभंगाचं अविनाश करी अविनाश करी अविनाशी करी आपुली आईशे लावी मना पेशे गोविंदाचे. महाराज तुम्हाला जी गोष्ट प्राप्त करायची त्याचं वेळ लागलं तरच ती गोष्ट प्राप्त होते. बरोबर. विचार केला ना ते डॉक्टरच बनायचं, आणि तेव्हाच विचार केला असता कीर्तनकार बनायचं. आता बघून म्हणून काय उपयोग आहे. आता माझ्याकडे एकदा बघता, विठ्ठल महाराजाकडे एकदा बघतात, त्यांना वाटतं आमचं नाही बरं आहे, पण आमचं बरं नाही. जावे त्याच्या वंशा वाकळे. बरोबर आहे का. चहा पिऊन पिऊन मसाल्याचं खाऊन खाऊन वाट लागायला लागली सगळी. बरोबर आहे का. प्रवास कुठलीच गोष्ट सुखरूप नाही, लक्षात राहू द्या. जीवनाचा प्रवास दिवसेंदिवस वाढत चाललाय. आपण कुठं चाललोय. आता माझा काल वाढदिवस झाला म्हणतात लोक. बरोबर आहे का. आता मलाच कालच्या जर विचार पडला 43 गेली, आता राहिली ती किती काय माहिती. बरोबर आहे का. माणसाचं वाढत काही नाही. माणूस कुठं चालला, कमी होत कुठं चाललाय, मृत्यूकड. आणि आजची शोकांती काय, माणूस देवाला तर विसरला पण स्वतःच्या मरणाला विसरलाय. विठाला सरळ माणसं सांगतो, हा आमचा आजा मेला गेल्या महिन्यात. अरे आजा मेला, तुकोबराय म्हणतात आजा मेला, पंजा मेला, पाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला.
महाराज आपण एखाद्याच्या मरणाला का जायचंय तर आपल्या मरणाचा निरोप तो दुसऱ्याचं मरण देत असतं. म्हणून महाराज म्हणतात नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी त्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप कोण सोडवणार आपल्याला कोणच नाही महाराज. घरची घरी राहतील बाहेरची बाहेर राहतील. समजा आपण रोडला पडलो चुकून एखादा ओळखीचा असेल तर उचलेल नाहीतर माणूस शिल्पी काढीन आणि दुसऱ्याला टाकेल ह्याचा जीव जाताना कसा दिस बघ कसं तरपडतंय कसं तरपडतंय बरोबर आहे का. पण माणसाच्या मनामध्ये माणसाविषयी संवेदना शिल्लक राहिली नाही. त्याचं कारण आहे माणसानं संगत संतांची केलेली नाही. जर जीवाला जर देव पाहिजे असेल तर देव प्राप्त करण्यासाठी कशाची संगत पाहिजे संतांची. महाराज म्हणतात हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संत काय करतात काय नाही आपल्या मनावरचा जो जड भार आहे तो कमी करतात. बघा तुम्ही संत काय करतात एका शिष्याला सांगितलं सद्गुरूंनी बाबा लय येड कर जाऊ नको घरी घरी जाऊ नको लय बरोबर आहे का बायको तुझी नाही काय नाही काय नाही म्हणले महाराज एक तर नवीन नवीन लग्न झाले म्हणले तिचा माझ्यावर लय जीव आहे मी पासून जास्तोर ती जेवत नाही काय म्हणलं मी म्हणलो होतो महाराजांना बरं का मी म्हणलो होतो महाराज सारखं तुमच्या बरोबर हिंडण्यापेक्षा नवीन लग्न झाले म्हणजे घरी जाऊ देत जाऊ त्यांनी सांगितलं बरं ठीक आहे जात जा म्हणले पण ती कृपा करतील का तुझ्यावर ते म्हणजे काय माहित नाही पण वाटतं तसं माणसाला. त्यांनी सांगितलं गुंतू नको बरं ठीक आहे म्हणले. तरी पण महाराजांनी सांगितलं 3 महिन्याची साधना झाल्याच्या नंतर तुझी विधेयी अवस्था व्हायला लागली की मग घरी जायचं. ठीक आहे म्हणले. तेवढं बंधन मान्य केलं महाराज. 3 महिन्यानंतर तो शिष्य घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर पहाटे उठलं तसं ते ध्यानाला बसलं. आता बायकोला काय खाना पिणारी घरची होती कसा तर मिळ लागलेला आपला कसली घासना म्हणून केलेली बरोबर आहे का मिळायला लागले ह्यात नशीब म्हणून केली त्यानं. आम्ही सांगत होतो बाबा त्याचं काही व्यवस्थित लागत नाही ते मला बघू पुन्हाच्या पुन्हा व्हायला लागले होऊ द्या म्हणला. सगळी जण गप्प सगळी गप्प बसले होते आणि त्यातली ती होती ती उठली आणि उठल्याच्या नंतर म्हणली होय हो लय लवकर उठला असं डवचिलं. आता ते विधी अवस्थेमध्ये पडलं खाली असा हंबरटा फोडला म्हणली 3 महिन्यात माझं होत्याचं नव्हतं झालं र म्हणली मोठ्यानं आखी गली पळत बरोबर आहे का. बाप आतमध्ये सगळा कालवा 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 कुणालाच काय कळणार. आधीच बायको येडी बायकोपेक्षा बाप येडा बापापेक्षा आई येडी नाकं गाव येड बरोबर आहे का. कुणालाच कळण्याला काय झालंय मेलं मेलं म्हणून कालवा इतका उठला 12 वाजतो रडारडी पण भजनातला असल्यामुळे सगळं खरसुळीचं बसणे म्हणजे यायला उशीर झाला सगळं वैरण पाणी करून यायला बरोबर आहे का. मग महाराज लय उशीर झाला 10:15 वाजल्या तरी भजनी मंडळ आलं नाही तिथं त्या गावात मेल्यावर. आणि मग महाराज ती सगळी गोळा झाल्याच्या नंतर महाराज पुन्हा रडारडी झाली आणि रडारडीच्या झाल्याच्या नंतर त्याला उचलून आणलं. ती विधी अवस्थेत होतं त्याला आंघोळ वगैरे घातली आणि महाराज उचलून असं बसवलं आणि ताटीवर झोपावं लागले की लय रडारडीचा कालवा. आई इकडून पडायची बाप इकडून पडायचा बायको पुन्हा असली मित्रमंडळ होती ती तर लय तोंड खूप खूप रडायला लागली. म्हणजे रात्रीची पार्टी ह्याच्याकडे राहिली तशीच बरोबर आहे का. रडू बेजार आता कशाची पार्टी काय नाही आमच्या सगळ्यांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या खाल्ल्या पण ह्याची पार्टी मागं राहिली. कुणाला कशाचं दुःख होईल सांगता येत नाही. तशी रडारडी चालू झाली आणि एवढ्यात हळूच गुरु महाराज आले. आल्याच्या नंतर सगळे जण आले हो त्याचे महाराज आले महाराज आले महाराज आले. महाराज आल्याच्या नंतर विचारलं काय झालंय अहो म्हणजे तुमचा शिष्य वारला. ते म्हणजे कसं काय शक्य नाही म्हणजे मला बघू द्या काय आता ताटीवर बांधले म्हणले सारखं बघलेला म्हणजे सोडा ते तोडलं महाराज ते बंधन. तोडल्याच्या नंतर त्यांनी बघितलं म्हणले एक उपाय केल्यावर हे जिवंत होऊ शकतं. काय उपाय लगेच करू म्हणले पटकन. सरपंच पुढे धावलं सांगा म्हणले पटकन आपण आपल्या मुलांसाठी. ते म्हणले लगेच बर. मग सरपंचांना सांगितलं काही नाही म्हणले एका ग्लास मध्ये दूध मागवा. लगेच ग्रामपंचायत शिपायाकडे बघितलं. शिपाई बघतो तर पळत गेला डेअरीतनं कॅन्डातनं दूध बुडवलं आणलं समोर. ह्याने आपली एक चिमूट काढली राखाची आणि त्यात सोडली आणि म्हणले सरपंच तुम्ही पहिल्यांदाच झाला का नाही म्हणले 3 टर्म झाली म्हणजे आपणच आहे का आपण गावात म्हणले असं वातावरणच करून ठेवलंय आपल्याशिवाय दुसऱ्याला मतदान जाऊ देत नाही आपण. बर ठीक आहे म्हणले मग पण 3 टर्म मध्ये सगळी कामं झाली असतील. अहो लग्न आपल्याशिवाय नाही मयतकारी आपल्याशिवाय नाही काही असू दे आपण धावून जातो. आता बरं झालं म्हणजे तुमच्यासारखा देवासारखा माणूस आला. अहो तुम्ही सांगा फक्त काही नाही म्हणजे एवढं दूध प्या. त्याला काय म्हणले लगेच पिते पण दूध पिल्यावर होतंय काय. ती म्हणले काय होत नाही सरपंच मरतय म्हणजे ते उठते. ते म्हणले आता फॉर्म भरायचा विचार होता एवढ्या 5 वर्षात अजून घर नीटनेटकं नाही म्हणजे पत्र सुद्धा काढलं नाही तर मी काय आता पस्तूर केले म्हणजे गावाचं 5 वर्षात जेवढं काय भेटल तेवढं पोरांसाठी करतो पुन्हा बघू. ती म्हणले मग शिपाई तिथंच होता. शिपाईला म्हणजे तुझं झालं नाही पी. ती म्हणले नको भाऊ म्हणले माझ्या आई बापाला कोण आहे. महाराज मग त्यांनी पुन्हा बघत 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 कुठवर आला ग्लास म्हाताऱ्याकडे आला. म्हातारं लय चढत होतं उपार्ट झालं ते पार्ट झालं. म्हातारपणाला मला पांघरून घालायचं तर तुलाच पांघरून घालायची पाळी आली. ती ग्लास म्हाताऱ्याच्या हातात दिला. म्हातारं म्हणलं नग मला आता मला अन्न जात नाही पाणी जात नाही. महाराज म्हणलं तुला काय दूध प्यायला मला वायाव झालेलं नाही ही दूध प्या तुम्ही मारचाल पोरग उठल. म्हणलं पेलो असतो काय पेलो असतो पण माझ्या पुरीचं कसं पुरीमुळे मला पेता येत
नाही, गपच बसली महाराज, सगळी गप बसली. मग आईले रडत होती महाराज, पोटचा गोळा नाक पडली, कुठं काय झालं तुमचं ऐकावं लागतं, बरोबर आहे. कुठून सुस्त काय माहिती, कुठल्या ग्रंथात तर मला आता तर गरुड पुराणात वाचायला मिळालं नाही. इतक्या ओव्या निघतात महाराज, सगळा विरोध एका मिनिटात, मेल्यावर या सुधारते त्या, तर सुधरत नाही त्या. आणि मग महाराज त्यांच्या त्या ओव्या ऐकल्या आणि महाराजांनी तो ग्लास आईच्या हातात दिला. आई बघत बघत म्हणली काय आहे, तर म्हणले दूध दिले. नको म्हणले, कसं मला गोड लागेल, सगळं कडू कडू तोंड पडलंय म्हणले. ते म्हणले दूध प्यायला दिलं नाही म्हणले, तुम्ही दूध पिलात की तुमचा मुलगा उठल, तुम्ही मरचाल, आम्ही तुमचं आयोसय सगळं करू. महाराज म्हणले मी कीर्तन करतो तुम्ही मेल्यावर. त्यांनी सांगितलं महाराज पेले असते पण माझ्या माग ही लय काय दर्शन 3 महिन्यातच हिने रंग दाखवले तर म्हणली, बरोबर आहे का. म्हाताऱ्याला नीट सांभाळायची नाही म्हणली, पुरीला येऊ द्यायची नाही, असं करा म्हणली, तिच्याच मुळावर आले म्हणली, ती काय आपल्यातली नाही म्हणली, मी भावाची करते, तिला द्या म्हणली, ती मरल म्हणली, बरोबर आहे का. आता दिला तिच्याकडं. आता महाराज तिनं म्हणली जाऊ द्या असू द्या, मेलं तर मेलं, दुसरा करते म्हणली, त्याच्यात काय बसले म्हणजे, आता निघालीच पद्धत, बरोबर आहे का. मी काय दूध पिणार नाही. एवढ्यामध्ये ती बायको चॅप्टर होती, म्हणजे महाराज तुमच्या नादानच माझा नवरा बिघडला होता, तुम्ही संन्याशी आहेत ना. ती म्हणलं हो संन्याशी आहे. तुम्हाला आग्या पिच्छा काही नाही म्हणले, कुठं गुंटा बिंटा घेतलेला अजिबात नाही, पंढरपुरात मठ अजिबात नाही म्हणले, आपलं काय नाही पंढरपुरात, बरोबर आहे का. इथं तिथं बसतंय म्हणले, मी उठून येतोय, बरोबर आहे, माझं काहीच नाही. काय करा तुम्ही, ही म्हणली त्यालाच प्या, तुम्ही मेले की मी दारातच पटीने समाधी बांधते म्हणली, बरोबर आहे का. कवा तर ह्यांना बी गुरु शेवा भेटल. ते म्हणले ठीक आहे आता पेतोच म्हणले मी. त्याने पेला, आपलं खाली पडलं तसं हे उठलं तसं पहिल्यांदा पळत बायकून आई आली. ते म्हणला थांबा, 5 फूट अंतरानं थांबा म्हणला, सगळं ऐकलंय म्हणला मी. ती म्हणले तू मेला नव्हता का, कुठलं काय म्हणलं, मी समाधी अवस्थेत होतो म्हणले. महाराज आले की महाराजांना सांगितलं चला आता वारीला जी जाऊ, ती माघारीच यायचं नाही. हे कुणालाच कळलं, येड झाले लोकांना, बरोबर आहे का. महाराज देवासाठी वेळ होणारी माणसं बघा तुम्ही. महाराज गोरोबा काका देवासाठी वेळ झाले, मुलाला रक्षण करायला सांगितलं होतं, पण पायाखाली कधी बाळ आला आणि तुडवून मेला हे कळलं नाही. तोच बाळ माझ्या भगवान परमात्म्यानं रिटर्न दिला. एवढं नाही, देवासाठी वेळ होऊन हात तोडलं तरी सुद्धा भगवान परमात्म्यानं दिलं. पण ते कधी दिलं, कीर्तनात मधलं भजन चालू असताना टाळ्या वाजविल्या म्हणून. ज्याला हात आहेत त्यांना नाही टाळ्या वाजवली तर घेतोय बरं का, बरोबर आहे का. कसा घेईल सांगता येत नाही, बरोबर आहे. मागा एक दरवाजात गावलाय, बरोबर आहे का. मागा एक दरवाजात गावलाय, दुसरा गावायचा नसेल तर टाळ्या वाजवा. विठोबा अभावी मधली चाल झाली आहे असे समजा. असं जे कीर्तनात सांगितलं काटेला मधली चाल झाली असे समजा. कीर्तन झालं, जेवढं आता येतील बाहेर नारळ घेऊन, मग येतील नारळ घेऊन, ह्याच्यासारखं चॅप्टर होत. नारळ हातात दिला माझ्या, मला म्हणला समजा. तसं काही नाही ना, मध्ये चाल जाय असे समजा म्हणल्याच्या नंतर अहो बोलायला पाहिजे, नाही तर लय अवघड होतंय कधी कधी. कारण मला विठ्ठल महाराजांवर विश्वास नाही. अख्ख्या महाराष्ट्रात चॅप्टर कीर्तनकार एवढंच आहे बरं का. खरं बोलायला काय, तू सांगितलं ना मला, तू आहे ना माझं, पण पुन्हा ठोका लागले म्हणजे बांध करशील, बरोबर आहे का. नंतर घेऊ, शेवट घेऊ. महाराज विनोदाचा भाग सोडून द्या. महाराज मरण कधी येईल सांगता येत नाही. मरण कुणाला आलं नाही, प्रभू रामचंद्राला आलं. हनुमंतराय सोडले तर रामायणातला एकही व्यक्ती जिवंत राहिला नाही. सांगा मला कोण राहिलं नाही. महाराज जटायूला सुद्धा मरण आलं, राजा रावणाला मरण आलं, मग तुम्हा मला येणार नाही का. मग महाराज तुकोबरायला प्रश्न विचारला, मरण येणार नाही का देवाची भक्ती केल्याच्या नंतर. तुकोबरायने सांगितलं इथं आल्याच्या नंतर मरण येणार. मरणावर मात कोणी केली असेल तर फक्त तुकोबरायने, कारण तुकोबरायची भक्तीच वेगळी होती. महाराज तुकोबराय म्हणतात मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर, अमरत्वाला प्राप्त झाले. म्हणून देहासहित वैकुंठाला जाण्याची प्राप्ती कुणाला झाली, फक्त आणि फक्त तुकोबरायला. म्हणून महाराज तुकोबराय म्हणतात तुम्हा आम्हाला मरण येईल, पण देवाची भक्ती केल्यामुळं उत्तम प्रकारची कीर्ती मागं राहील. जशी आपांची राहिली, जशी साधू संतांची राहिली. माणसाची कीर्ती राहण्यासाठी माणसाचं गुण पण तसं पाहिजे. उत्तम गुण असेल तर उत्तम कीर्ती, दुर्गुण असेल तर दुर्कीर्ती राहते माणसाची. बघा तुम्ही, एक तर चांगला किंवा वाईट अशा दोनच प्रकारे माणसाची कीर्ती राहते. म्हणून महाराज म्हणतात अरे नर जन्माला आल्याच्या नंतर माणसानं ओळख कोणाची करून घ्यायला पाहिजे, त्या भगवंताची. म्हणून महाराज म्हणतात
नरासारख्या नर जन्माला आलास बाई बाई, नरासारख्या नर जन्माला आलास बाई बाई, लागला टकला पंढरीचा. महाराज ज्याला देव आवडतो त्याला या वस्तू आवडत नाही, आणि ज्याला या वस्तू आवडते त्याला देव आवडत नाही. महाराज संपत्ती आवडत होती राजा रावणाला, पण मेल्याच्या नंतर त्याची दुःख काय. महाराज इकडं राजाचा देह मातीवरती भुईवरती पडला, तशी लंकेला आग लागली. लंका कशाची होती? सोन्याची. आता पण आग लागली, बरोबर आहे का? लाखाच्या पुढे गेलं, आग लागली म्हणजे त्याची किंमत वाढली. तसं नाही, राग झाली, राग कशाची? लंकेची. मग मला सांगा, जर त्याच्या सत्तेनं सोनं जळत असेल तर आपल्या संपदेचं घेऊन काय बसला? महाराज संत चोखामेळा म्हणतात, सुटला आयुष्याचा दोरा, घेर वाहूगा पसारा, टाकून पळती रांडा पोरे, आमची होती पाठमोरे. म्हणून महाराज म्हणतात, तुकड्या म्हणे तुझी संपत्ती, याची क्षणात होईल माती. रावण मेला, लंका जळाली, कशीच होईल तुझी गती. रावण मेला, लंका जळाली, कशीच होईल तुझी गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. दिवसातून ज्यावेळेस 10 मिनिटं वेळ मिळेल त्या दिवशी फक्त काय करा, कुठला देवच आठवू नका. जर तुम्हाला शांती पाहिजे असेल आतली, तर डोळे झाकून फक्त आणि फक्त शांत श्वास कसा आतमध्ये येतो आणि कसा बाहेर जातो एवढंच लक्ष द्या. बघा तुम्ही, आपण प्रत्येक गोष्ट करत असताना आपल्याला श्वास घ्यावा असं काय वाटतं का? ऑटोमॅटिकली क्रिया चालू आहे. म्हणून महाराज ज्ञानोबरायांनी एक अभ्यास केला.
या श्वासामध्ये नाम आणून ठेवलं. दररोज माणसाचा 21,600 वेळा जप हे चालतो श्वास, आणि त्यात जप केला. माळानं नाही जप केला. माळानं जप करून करून किती वेळ करेल? 5 माळा झाल्या, 10 माळा झाल्या. जपायचंच नाही. अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. आणि महाराज भगवान परमात्म्याला सांगायचं, श्वास कोण जपतंय? आपलं किती शिल्लक राहिले तर कोण जपतंय? ते जपतंय. बरोबर आहे का? आता शाळेत बसल्यावर विद्यार्थ्यांनी 5 वाजता म्हणून काय बघायची गरज आहे का? घंटा देणारा बरोबर तासाला घंटा देते ना. ग बसावं ना. तसं ती घंटा देतं आपल्याला. उरक आता तुझं आठवड्यात तुला नेणार आहे वर. बरोबर आहे का? त्याची घंटा काय असती? ब्लॉकेज. त्याची घंटा काय असती? शुगर. त्याची घंटा काय असती? एखादा रोग. त्याची घंटा काय असती? सगळं काय हातातलं चाललेलं. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस इंद्रियाची ताकद कमी येईल त्यावेळेस ओळखून घ्यायचं देवानं आपल्याकडे लक्ष द्यायला चालू केलेलं आहे. महाराज एक माळी फुलं तोडत होता. आता ही कशी फुलं तोडले ती तोडता तोडता कळीनं त्याच्याकडे बघितलं. 2च मिनिटं. कळीनं बघितलं. कळीनं त्याच्याकडे बघितलं. कुणाकडं? माळ्याकडं. आणि एक कळी दुसऱ्या कळीला म्हणती, आता उद्या आपलं काय खरं नाही. ते म्हणले का? म्हणले आज ही फुल उमललं होतं तर ह्या फुलाला क्षणिक तोडून घेऊन चालले. मुंडकं धरलं त्या फुलाचं, तोडलं माळ्यानं. तसं उद्या पण आपली गत आहे. उद्या फुलल्याच्या नंतर ते तोडणार. तसं महाराज काळ आज एकाला नेलं उद्या दुसऱ्याला नेणार. कारण काळ हा बोका आहे आणि जीव हा उंदीर आहे. बोका जसा उंदरावर टपून बसलेला असतो तसं काळ तुमच्या आमच्या पाठीमागे टपून बसलेला आहे. म्हणून नाती गोती मैत्री संबंध या सगळ्या गोष्टीचा संदर्भ लावा. एकूणमेकापाशी बसा. 2 मिनिटं वेळ द्या. या वेळेनं काय होईल? तुम्हाला एकूणमेकाचं प्रेम भेटेल आणि प्रेमानं तुमचं अंतकरण शुद्ध होईल. आणि शुद्ध अंतकरणातला भाव भगवान परमात्मा साठवून घेतो आणि उद्धाराला लावतो. लक्षात राहू द्या. ज्या ज्या वेळेस भीती वाटेल त्यावेळेस फक्त आणि फक्त भगवंताचं स्मरण करा. कारण तारणारा तो आहे, पालन करता सुद्धा तोच आहे आणि संहाराला नेणारा तोच आहे. म्हणून या जगात देवावरची सत्ता कोणीही नाही. म्हणून या जगावरती सत्ता फक्त एक मात्र त्या देवाची आहे आणि त्याचं नाव पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून त्याचं भजन करा आणि त्याचा मार्ग आपलासा करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जीवन सुखी होईल. आपण पुन्हा या दुसऱ्या पुण्यतिथीला सुद्धा आपण ते पुण्य अर्पण करणार आहोत. कारण का महाराज वडिलांची पुण्यतिथी पित्र स्वर्गीचे जेवती. आज यांचे जेवढे स्वर्गात पित्र आहेत तेवढ्या सगळ्यांना भोजन देण्याचा आनंद कुणी निर्माण केला तर नातूनी. यांच्या घरामध्ये यश, पहिली भक्ती, पहिलं वातावरण सगळं बिघडावं. पहिलं आहे ते बिघडावं म्हणजे सुधारावं बरं का. आणि आध्यात्मिक वातावरण घरात वाढावं. सुख संपत्ती शांती ही सदैव या घरामध्ये कुटुंबावरती नांदो ही श्रीचरणी प्रार्थना करून तुकोबराय म्हणतात, एकदा मरण आलं की मरणाच्या नंतर काही उरत नाही. फक्त आणि फक्त कीर्ती शेवटच्या चरणात.
राधा